जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढते। वारुळवाडी या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये सुनीता बनकर या महिलेवर बिबट्याने 3 वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु या महिलेने बिबट्याचा हल्ला परतवून लावून स्वतःचा जीव वाचवला। त्यांच्या घराजवळ पिंजरा लावलेला आहे। आपण या ठिकाणी पाहतोय पिंजरा कशा पद्धतीने लावलाय। आता इकडनं काही प्रमाणामध्ये पिंजरा उघडा दिसतोय, हा इकडनं दरवाजा आहे, इकडनं बिबट्या आतमध्ये जाणार। ह्याही बाजूने जो पिंजरा आहे तो सुद्धा आपण पाहतोय पिंजरा बहुतांशी निम्म्यापेक्षा अधिक उघडा आहे। आता या ठिकाणी जर बिबट्या आला तर येणारा बिबट्या पिंजऱ्यामध्ये जाणार कसा, आणि जर समजा पिंजऱ्यात जाण्याचा प्रयत्न केला तर तालुक्यात पकडलेले बिबटे इतरत्र सोडले जातात। हे सराईत बिबटे आहेत आणि हे सराईत बिबटे अशा प्रकारे लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अजिबात जाऊ शकत नाही। म्हणजे वन विभाग फक्त स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना उफाळू नयेत किंवा त्यांचा उद्रेक होऊ नये यासाठी वन विभागाचे हे प्रयत्न दिसत आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी वन विभागाकडून म्हणावं असं योग्य प्रकारे नियोजन केलं जात नाही, असंच म्हणण्याची पाळी येते। जर अशा प्रकारे अर्धवट उघडा जर पिंजरा या ठिकाणी लावला तर पिंजऱ्यामध्ये बिबट्या जाणार कसा। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनो फक्त लोकांच्या भावनेला साथ घालायची म्हणून किंवा लोकांची मागणी आहे म्हणून पिंजरा लावायचा म्हणजे केवळ पाट्या टाकायचं काम होतंय का, अशा प्रकारची शंका येते। आपण या संदर्भामध्ये दखल घ्या आणि पिंजरा योग्य पद्धतीने जर झाकला तर कदाचित बिबट्या या ठिकाणी येऊ शकतो। वन विभाग उदासीन आहे का नेमकं काय आहे याबाबतचा अंदाज सध्या तरी लागत नाही। आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा याबाबत बोलणार आहोत की त्यांनी नेमकं अशा प्रकारे टोलवाटोलवी केली जाते काय, तोही आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, वारुळवाडी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.